कुरकुरीत चकली बनवण्यासाठी इथे 1 वाटी पोहे, अर्धी वाटी डाळवा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 वाटी कुठल्याही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला तयार करायचा आहे. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, तीळ आणि ओवा, हे हिंग हे घालायचं आहे व्यवस्थित असं. आणि एका वाटीला 1 चमचा मोहन घालायचं आहे तेलाचं. त्यानंतर 2 वाटी गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित पिठामध्ये घालून व्यवस्थित असा गोळा तयार करायचा आहे आणि चकल्या व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आहे. चकल्या व्यवस्थित पाडून झाल्यानंतर गरम तेल करायचं आहे. गरम तेल झाल्यानंतर लगेच या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. गॅस बारीक करायचा आहे आणि कुरकुरीत चकली अशी तयार झालेली आहे. कुरकुरीत चकली बनवण्यासाठी इथे 1 वाटी पोहे, अर्धी वाटी डाळवा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 वाटी कुठल्याही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला तयार करायचा आहे. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, तीळ आणि ओवा, हे हिंग हे घालायचं आहे व्यवस्थित असं. आणि एका वाटीला 1 चमचा मोहन घालायचं आहे तेलाचं. त्यानंतर 2 वाटी गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित पिठामध्ये घालून व्यवस्थित असा गोळा तयार करायचा आहे आणि चकल्या व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आहे. चकल्या व्यवस्थित पाडून झाल्यानंतर गरम तेल करायचं आहे. गरम तेल झाल्यानंतर लगेच या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. गॅस बारीक करायचा आहे आणि कुरकुरीत चकली अशी तयार झालेली आहे.